जनगणना 2025 कधी सुरू होईल? काय आहेत बदल? महत्त्वाचे पत्र. नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांनी नुकतंच नवीन पत्र काढलेलं आहे जनगणना 2025 विषयी. सर्व त्याच्या प्रति जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त यांना पाठवण्यात आले आहे. विषय आहे जनगणना 2021. सर्व जिल्हे, तहसील, शहरे, गावे यांच्या प्रशासकीय सीमा जनगणनेकरता दिनांक 1 जानेवारी 2025 पासून गोठवण्याबाबत. संदर्भ आहे क्रमांक JNG 1220/86/PRK/18/5 दिनांक 6 नोव्हेंबर 2024. महोदय महोदया, उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन दिनांक 6 नोव्हेंबर 2025 ची अधिसूचना आवश्यक कारवाईसह सोबत जोडली आहे. सदर अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर अधिसूचना आपल्या अधिपत्याखालील सर्व संबंधित कार्यालयाच्या निदर्शनास आणण्यात यावी ही विनंती. आपली अवर सचिव महाराष्ट्र शासन उर्मिला सामंत यांनी वरील पत्र काढलेले आहे. त्याच्या प्रती सर्व सन्माननीय यांना पाठवण्यात आले आहे. सदर पत्राच्या प्रती पाठवल्यानंतर महाराष्ट्र शासनाचे राजपत्र आहे. या राजपत्रामध्ये असाधारण भाग 4 यामध्ये असाधारण क्रमांक 232 प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाचे केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले भाग 1 आणि 1 यामध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश या व्यतिरिक्त नियम व आदेश वाचा. सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई 400232 दिनांक 6 नोव्हेंबर 2024. शुद्धीपत्रक. जनगणनेकरता प्रशासकीय सीमा गोठवण्याची सामान्य प्रशासन विभागाची दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेमध्ये महारजिस्ट्रार कार्यालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र क्रमांक 9/7/2019 CDCEN दिनांक 8 ऑक्टोबर 2024 नुसार खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. सर्व जिल्हे, तहसील, शहरे, गावे यांच्या प्रशासकीय सीमा जनगणनेकरता दिनांक 1 जुलै 2024 ऐवजी दिनांक 1 जानेवारी 2025 पासून गोठवण्यात येतील. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने वाचावे. म्हणजे लवकरच 1 जानेवारी 2025 पासून भारताची जनगणना ही सुरुवात होणार आहे. या संदर्भातील हे महत्त्वाचे पत्र. धन्यवाद.